मित्रांनो, मी माझे विचार मांडण्याच्या पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. मी एकदा नागपूरला जायला निघाली. मी बसमध्ये बसली. माझ्या सीट समोर एक म्हातारी आजी उभी होती. मला असं वाटलं की त्या म्हाताऱ्या आजीला बसायला जागा द्यावी. मी उठतच तेवढ्यात माझ्या समोरच्या मुलीने तिला बसायला जागा दिली. त्यांच्यातलं बंधू प्रेम, तिथे जे झालेल्या संस्कृतीचे दर्शन, हे सुद्धा संविधान आणि लोकशाहीमुळे झालं आहे. म्हणूनच मी पूर्वी सुवर्णा शंकर लांबट इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे, संविधान आणि लोकशाही. मित्रांनो, आता संविधान म्हटलं तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की संविधान म्हणजे असा एक ग्रंथ, असं एक पुस्तक ज्याच्यावर अख्खा आपला देश चालतो आणि ज्याने आपल्याला आपले मूलभूत अधिकार मिळवून दिले, ते म्हणजे संविधान. मित्रांनो, संविधान फक्त आपल्याला आपले मूलभूत अधिकारच मिळवून देत नाही, तर संविधान आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे सुद्धा सांगतं. मित्रांनो, यातली एक गोष्ट म्हणजे जातीभेद. आज हा मानव जातीभेदामध्ये इतका अडकलेला आहे की त्याच्या आजूबाजूला काय चाललं आहे याचं त्याला भानच नाही. आज जपान, अमेरिका सारखे देश तंत्रज्ञानाच्या भरोशावर जगात मोठं नाव कमवत आहे, पण आपल्याला तर काही भानच नाही. मित्रांनो, यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकशाही. मित्रांनो, आपल्या भारताच्या लोकशाहीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि अशा एक थोर राजाने काम केले, जो भवानीचा लोटतो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. आले किती गेले किती, उलट केला भरार. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरार. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरार. मित्रांनो, अशा या महान थोर छत्रपती शिवाजी राजाने सुद्धा आपल्या भारताच्या लोकशाहीसाठी काम केले. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता स्थापित केलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही हा आपल्याला मिळालेला असा एक अधिकार आहे जो आपल्याला संविधानाने मिळवून दिला आहे. जर लोकशाही हे हृदय असेल तर संविधान त्या हृदयाची धडधड आहे आणि या दोघांचंही रक्षण करणं फक्त आपल्याच हातात आहे. मित्रांनो, आजच्या या नवीन भारतामध्ये सोशल मीडिया, न्यूज चॅनल या सर्व गोष्टीमुळे आपल्या संविधानाला अजूनच नवीन महत्त्व मिळालेले आहे आणि आपल्याला याचे रक्षण करायचे आहे. जाता जाता इतके सांगून जाते, लोकशाही तर सर्वांच्या हातात होते, लोकशाही तर सर्वांच्या हातात होते, पण संविधान लिहिण्याची क्षमता फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होते. पण संविधान लिहिण्याची क्षमता फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होते. धन्यवाद.